मी कोणाकडनं तरी शब्द उधार घेतो आणि म्हणतो जरा लाव रे तो व्हिडिओ, लाव बरं जरा. उद्धव वगैरे जे आहेत ना, यांच्या या नीच राजकारणाचाच मला कंटाळा आला होता आणि म्हणून बाहेर पडलो. आणि मग जर का उद्धवला कंटाळून तू शिवसेना सोडली असशील तर उद्धवच्या फोनची वाट का बघतोस? आणि ज्याने बाळासाहेब असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांचं ज्याने ऐकलं नाही तो माझं ऐकेल असं तुम्हाला वाटतं? तिथून बाहेर पडताना माझ्या बरोबर मी गाडी चालवतोय, माझ्या बरोबर उद्धव बाजूला बसलाय. तिथून हॉस्पिटल मधनं मातोश्रीला मी घेऊन आलो. हॉस्पिटल मधनं मातोश्रीला येईपर्यंत तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याच्या बाजूला मी बसलोय म्हणून. मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं सेनेबरोबर परत मनसेने युती करावी किंवा मी तुला सांगू का, तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. हा माणूस विश्वास ठेवणार का नाही मला माहिती आहे. तो अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहित नाही, इतका जवळून मला माहिती. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. मराठीच्या मुद्द्यावरती असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती असेल, त्या उद्धव ठाकरेंच्या अंगावरती एक तरी केस आहे का? फक्त पैशासाठी, स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी, कधी हा कधी तो बस मला सत्तेत बसवा. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. मग तुम्हाला हवा होता म्हणून माननीय बाळासाहेबांच्या नावावरती मुंबईचा महापौर बंगला जो ढापला तो लोकांना विचारून ढापला. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत. खोके खोके ओरडत आहेत, त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत. कोविड पण नाही सोडला त्यांनी. प्रत्येक वेळेला यायचं, बाळासाहेबांचं नाव पुढे करायचं, आम्ही लगेच बाबडेपणाने इमोशनल. एकदा तू काय कोण नेता नाम ले तो क्या नेता है क्या? अरे वो तो सब मिली सुपारी बाज आहे सगळे. आमच्या आजोबाने फार छान शब्द काढला होता असल्या वृत्तीच्या लोकांसाठी. हे सगळे लवंडे. त्यामुळे आता मला सांगा, आपण उत्तर देण्याची गरज आहे?